आणि कल्पेशी जोडगोली मैदानामध्ये जाते. 4 षटकांचा सामना असेल. जे जे स्पोर्ट्स गातेस हा संघ इथे मात्र उपस्थित झालाय आणि महेंद्र मलावकर इथनं रजा घेत आहेत झेल सोडून. आणि पंचांच्या मुखेमध्ये अक्षय आणि दयेश म्हणजे 2 दिवस सलामी स्पोर्टचे सामने सोडून आपला धंदा करण्यासाठी दयेश इथनं गायब झाला होता. आज तो हजर झाला. चला टीम सलामी स्पोर्ट निचोले ब चे सर्व स्वयंसेवक बाउंड्रीलाईनचा ताबा घ्या. एकही ते स्टेजवर दिसणार नाही याची खबरदारी घ्यायची आहे. हा तुम्ही जिंकलं म्हणजे का हवेत जाऊ नका. हा चेंडू शोधून आणा. चला जाऊया मैदानामध्ये. आणि देश मोबाईल ठेवून सामन्यावर लक्ष दे. 2 दिवसाचा इन्कम करून आलाय. स्ट्राईकवर आपण बघतोय कल्पेश नॉन स्ट्राईकला आणि स्ट्राईकला रुपेश आणि कल्पेशची जोलगोडी. आणि गोलंदाजी मार्कर सुरेश जुना जाणता खेळाडू सुरेश जाधव आलेला आहे गोलंदाजीला. आमचे मित्र बघूया आता कशा पद्धतीने गोलंदाजी करतो. आणि राजेश गोतारने आपण बघू शकाल पहिला चेंडू इथे मात्र उडवला. पकडो कॅच तो मॅच. आणि इथे मात्र डिक्लेअर झोन मध्ये टेम्पोला चेंडू आडलेला आहे आणि 1 धाव डिक्लेअर झोन मध्ये जाईल एका धावेकरिता. इथे मात्र जय सचिन स्मृती पिंपरोली संघ कशा पद्धतीनं फलंदाजी करेल. आणि इथे आम्ही इथे मात्र बघायचंय रुपेश उर्फ आप्पा मैदानामध्ये फलंदाजी करण्याचा सज्ज असेल. सुरेश याचा कसा समाचार घेईल कारण मोठमोठे मल्टी मारण्यामध्ये दोन्ही फलंदाज माहीर आहेत. पहिला चेंडू जोरकस मानाचा प्रहार क्षेत्ररक्षण होईल ते फेक होईपर्यंत कलेक्शन चुकीचा. इथनं मात्र चित्त्याच्या चपलाईनं पापणी पडतोपर्यंत 1 धाव पडून पूर्ण म्हणजे काय काटकताय ते सचिन स्मृती पिंपरोली संघाने दाखवली. आणि काय क्षेत्ररक्षण आहे ते जे जे स्पोर्ट गाते संघाने सुद्धा दाखवलं. सुंदर क्षेत्ररक्षण झालं होतं मात्र कलेक्शन थोडं चुकीचं बघायला मिळालं. आणि इथनं धाव फलकार धावा लागल्यात. 2 चेंडू 2 धावा. येणारा पुढील चेंडू फिरवलाय उडवलाय चेंडूला हवा दिली. बघूया पकडो कॅच जितो मॅच. आणि इथे मात्र राज यांना हा झेल पकडलाय. फलंदाज आप्पा याला माघारी परतावं लागेल. चांगली गोलंदाजी सुरेश याची मात्र समोरनं चेंडूला फिरवण्याचा प्रयत्न केला. बॅटच्या पट्ट्यामध्ये कसा चेंडू आला नाहीये आणि ते फलंदाज मात्र माघारी परतलाय. इथे खेळ करावा लागेल. नवीन फलंदाज निलेश मैदानामध्ये जातोय. सचिन स्मृती पिंपरोली संघाचा कर्णधार आता झालाय मैदानामध्ये. बघूया आपल्या नावाला साजेशी खेळी करेल का. थोडी मोठमोठे फटके मारण्यामध्ये माहीर आहे मात्र सुरेश मात्र बघायचं आता आप्पाला साथ देण्याकरिता निलेश चाललाय. दष्टपुष्ट देश बलदंड देष्टीचा असा फलंदाज आहे. बघायचंय कशा पद्धतीने फलंदाजी करेल. आणि प्रशांतजी गोतारणे इथे उपस्थित आहेत त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतो. आणि अमित पष्ट यांना विनंती करतोय गातेसगावचे माजी उपसरपंच विद्यमान ग्रामपंचायत सदस्य प्रशांतजी गोतारणे अमित पेष्टांना विनंती करतोय पुष्पगुच्छ देऊन त्यांना सन्मानित करायचंय. इथे मात्र फुलटा चेंडू जोरदार प्रहार केलाय. चेंडू निघून जाईल बिटवीन द गॅप सीमा पार चौकार. 4 धावा. या 4 धावेने इथे मात्र धावफलक पुढे झपाट्याने सरसावलं जाईल. तब्बल 6 या धावसंख्येवर सुरेश कडवीवर मात्र हल्ला चढवलाय निलेश यानं. दोघेही एकमेकाला चांगले ओळखतात. सुरेश कशा पद्धतीने गोलंदाजी करू शकतो तर निलेश कशा पद्धतीने फलंदाजी करू शकतो. मात्र सुरेशवर पूर्णपणे हमी झालाय निलेश वरखंडे. इथनं विचार करायला गेलं 4 चेंडू मार्गाचा झाला. मॅन्डेटरी प्राप्त आहे. षटक पाहतोय. येणारा पुढील चेंडू पुनश्च एकदा हवेमध्ये चेंडू फसवलाय. पुनश्च एकदा पकडो कॅच जितो मॅच. इथे चूक होणार नाहीये.
निलेशाला माघारी परतावं लागेल. बॅक टू डगआउट्स. आणि बघा बक्षीस उशिरा का होईना इथे लागलेलं आहे. कल्पेजी यांच्याकडनं आपले सावली क्रिएशनचे कल्पेजी यांच्याकडनं प्रत्येक विकेट करता 100 रुपये लावलेले आहेत. आणि सुरेश बघा किती गाले गाले असतोय. 200 रुपये सुटलं बाकी मरो. सुरेश 2 विकेट घेतल्यात. प्रत्येक विकेट करिता 100 रुपये लावलेले आहेत. म्हणजे संपूर्ण गाटस्कर आज कडक सॅट बनवून आणलेले आहेत. या पहिल्या षटकामध्ये 6 धावा झाल्यात. मात्र हे विसरून चालणार नाहीये. सचिन स्मृती पिंपरोली संघ शेवटचा येणारा 11वा खेळाडूही षटकार मारू शकतो. कारण दर्जेदार फलंदाज आहेत. अतिशय विस्फोटक फलंदाज आहेत. काही करू शकतात. बघूया दुसरा नौका गोलंदाजी मार्कवर आणला जाईल. प्रवीण आलाय गोलंदाजी मार्कवर. समोर रुपेश उर्फ आप्पा. बघूया आप्पा देतोय का धप्पा गोलंदाजाला. कारण आतापर्यंत 6 धावा सुरेशनं चांगली गोलंदाजी केली. बघूया रुपेशची जाणं बॅटिंग स्टार्ट. आणि नॉट स्ट्राईक एंडला आपण पाहतोय अजय. पहिला चेंडू स्ट्रेट ड्राईव्ह. चेंडू निघून गेलाय सीमा पार. षटकार. म्हटलं होतं की ती काबिलियत आहे, ती क्षमता आहे टीम सचिन स्मृती पिंपरोली संघामध्ये की येणारा प्रत्येक खेळाडू षटकार ठोकू शकतो. हा षटकार आलाय. या षटकारानं धावफलक झपाट्याने पुढे सरसावलं जाईल. तब्बल 12 या धावसंख्येवर. म्हणजे बघा चांगली फलंदाजी. अप्पा मात्र पहिल्या चेंडूवर षटकार ठोकलाय. इथे मात्र 2 गडी जरी बाद झाले असले तरी आप्पा फलंदाजी करतोय. पुनश्च एकदा फुलटा चेंडू. फलंदाज बाद. खूप मोठी चुकी, खूप मोठी. कारण मी सातत्यानं सांगत असतोय की जीवनामध्ये आनंदाचा क्षण आणि अन्नाचा कण. आणि क्रिकेटमध्ये फुलटॉस चेंडू कधीही वाया घालवायचे नसतात. आणि खूप मोठी चुकी आपल्याला बघायला मिळाली. ज्या चेंडूवर षटकार देणं गरजेचं होतं तो चेंडूवर विकेट आले. म्हणजे आणखी 100 रुपये ते जमा झालेले आहेत प्रवीण करिता. आणि गुगल पे होतील. आपण कॅश देऊ शकतो, त्यामुळे टेन्शन घेऊ नका. आणि आता मात्र नवीन फलंदाज जातोय अमोल गाटाल. चेंडू आतापर्यंत झालेत. आणि इथे बघा गोल्यांची सोय झालेली आमची. कोणता यो का यो. ठीक आहे. कुणाल मोकाशी यांच्याकडनं ही सोय झालेली आमची. लगेच त्यांनी रेडी राहायचं यानंतर समालोचन करण्याकरिता. आणि सलामी स्फोट निचोले संघ आज दर्जेदार जेवण जरा येऊ दे अशी मागणी इकडं. येणारा पुढील चेंडू. आतमध्ये येणारा चेंडू. सुंदर गोलंदाजी. अप्रतिम. म्हणजे पूर्णपणे पहिल्या चेंडूवर जरी षटकार आला तरी त्यानंतर विकेट, त्यानंतर निर्धाव चेंडू. म्हणजे दर्जेदार गोलंदाजी. कमबॅक बघायला मिळतंय. बघायचं आता इथे मात्र फलंदाजी करावीच लागेल. टीम सचिन स्मृती पिंपरोली या संघाला. येणारा पुढील चेंडू. पुन्हा एकदा प्रवीण. पुन्हा एकदा फुलटा चेंडू होता. जोरकस मारलेला प्रहार. क्षेत्ररक्षण होईल. चांगले क्षेत्ररक्षण होते. एक धाव एका धावेवर समाधान मानावं लागेल.
13 ही धावसंख्या धावफलकर आली. 13 धावा धावफलकार लागल्या गेल्यात. बघायचं काय घडतंय काय बिघडतंय. आता मात्र अजय आपल्या संघाला मिळवून देईल का विजय, कारण फलंदाजी करणं इथनं गरजेचं आहे. कारण लगाम लागलेला आहे. ज्या धावा खोऱ्यानं जमवणं गरजेचं होतं ते अजूनही आलेलं नाही. आता इनसाइड आउट पुनश्च एकदा पकडो कॅच जितो मॅच. क्षेत्ररक्षण होईपर्यंत दुसऱ्या धावेसाठी अमोल आला. दुसरी धाव पूर्ण फेक खराब. तिसऱ्या धावे करता येतील का, मात्र नाहीये. या 2 धावा 2 धावेने धावफलक पुढे सरसावतंय. 15 ही धावसंख्या धावफलकर आली. आता इथून आमचा सारशीपर्यंत जर आवाज जात असेल तर सारशीच्या सर्व खेळाडूंनी लवकरात लवकर यावे. चला जाऊया मैदानात. पुढील चेंडू निर्धाव चेंडू. षटक मार्गास्त, म्हणजे या पहिल्या चेंडूवर षटकार आल्यानंतर पुढे मात्र 3 धावा खर्च केल्या, म्हणजे 9 धावा फक्त या षटकामध्ये आल्या. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 15 ही धावसंख्या धावफलकर आली आहे. आणि इथनं मात्र 12 चेंडू शिल्लक असतील. या 12 चेंडू म्हणजे किती धावा कुठून काढल्या जातील आता बघावं लागेल. मैदानात पुढील चेंडू, पुढील षटक. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू उडवला हवेमध्ये. पकडो कॅच जितो मॅच आणि झेल सुटलाय. आणि इथे मात्र झेल सुटली. 2 धावा आल्यात. अमोल गाठाल्याला जीवनदान दिलं. इथे मात्र जीवनदान एक संधीचं सोनं करावं लागेल. टीम पिंपरोली संघाला जर विजय मिळवायचा इथे मात्र उडवलाय चेंडूला हवेमध्ये. चेंडू पुनश्च एकदा झाली चुकी. इथे मात्र ही एक धाव येईल. आणि नियम लक्षात घ्या, झाडाला लागून जर झेल घेतला तर चेंडू डेट दिला जाईल. आणि झाडाला लागून षटकार गेला तर षटकार दिला जाईल. आणि झाडाला लागून आतमध्ये पडला तर धावून घ्यायचे आहेत. त्याच्यामुळं फक्त डेड बॉल कधी असेल जेव्हा झाडाला लागून झेल घेतला जाईल तेव्हाच. त्याच्यामुळं जे खेळाडू आहेत त्यांनी हा नियम लक्षात घ्यायचा आहे. चला जाऊया मैदानात. पुनश्च एकदा अजय, बघूया कशी फलंदाजी करेल. कहीं पे निगाहे कहीं पे निशाणा. मात्र हा चेंडू उडून दिला. डिक्लेअर झोन मध्ये जाईल. 1 धाव असेल. स्ट्राईकला रोटेट केलं जाईल. अमोल घाटाल स्ट्राईक वर येईल. इथनं या षटकाचा विचार करायला गेलं. 3 चेंडू हाताळले गेलेत. 4 धावा खर्च केल्यात. म्हणजे चांगली गोलंदाजी, म्हणजे जे संघ नायकाला जे अपेक्षित आहे गोलंदाजाकडनं की मोठा फटका नको त्या पद्धतीने गोलंदाजी आहे. मात्र टीम पिंपरोली संघाला इथनं मोठे फटके मारावे लागतील. पुनश्च एकदा शॉर्ट ऑफ लेंथ उडवलाय, पाठवलाय डिक्लेअर झोन मध्ये. 1 धाव अमोल. ते मात्र कल्पेश, रुपेश आणि निलेश हे 3ही वरखंडे बंधू बाद झाल्यानंतर पूर्णपणे ही धावगती डगमलताना दिसते. कारण ते जर राहिले असते तर हा स्कोर कुठेतरी डबल ते टिबल झाला असता असं वाटते. कारण केवळ 1 षटकार या इनिंग मध्ये आलाय, 1 चौकार आलाय आणि बाकी सर्व निर्धाव चेंडू आहेत. कारण धावा धावा लागल्या तर केवळ 20. इथनं बघायचं 10 ते 15 धावा इथनं जोडल्या जातील का. 8 चेंडू शिल्लक आहेत. अमोलला पुनश्च एकदा उडवलाय. सुरेश चेंडू खाली येईल.
त्यानंही झेल सोडलाय आणि इथे अमोल सुरक्षित पोहोचला आणि अतिशय तटस्थ पंच आहेत दयेश आणि पैसे घालवलेत. किती पैसे वाचवलेत बघा कल्पेश यांचे. 2 कॅच सुटले म्हणजे 200 वाचलं आणि गोलंदाजाला 200चं नुकसान झालाय कारण प्रत्येक विकेटला 100 रुपयाचं पारितोषिक आहे. चला येणारा पुढील चेंडू सामना करेल अमोल. चांगला फटका क्षेत्ररक्षण होईल का? चांगले अप्रतिम सुंदर झेल. इथे मात्र अमोल गाडाला माघारी परतावं लागेल. 100 रुपये आणखी जमा शेवटच्या चेंडूवर का होईना. 22 धावा धावलकार लागल्या गेल्यात. चेंडू इथनं शिल्लक राहिले 6 म्हणजे आता 6 मध्ये किमान 10 ते 15 धावा करणं गरजेचं आहे तर एक फायटिंग टोटल इथे उभी राहू शकेल. कारण सुंदर झेल पकडला होता. 22 धावा 2 आणि विकेट गेले 4. 22 ला 4. आजा गाडी विकलीस का? भूषण उर्फ मॅडी पॅडी गोलंदाजी मार्कवर आलाय. बघूया कशा पद्धतीनं गोलंदाजी करेल. त्यांनाही अनुभव आहे अनेक सामन्यामध्ये गोलंदाजी करण्याचा. एक चांगला दर्जाचा खेळाडू आहे. इथं मात्र बघायचंय 18 क्रमांक जर्सी परिधान केलेला गोलंदाज. समोर सलामीला 1 डाऊनला आलेला अजय 4 चेंडूमध्ये 3 धावांवर खेळतोय. बघूया अजयकडनं अपेक्षा असतील संघाला. स्टेट ड्राईव्ह उडवलाय आणि राजेश घोटानेने कुठल्या प्रकारचा प्रयत्न केले नाही. 23 धावा 2, 3, 4 आकडे जर बघायला गेलं षटक चौथं पॅडियाचा दुरी तिरी चव्हा लागलेला आहे म्हणजे 23 वर 4. डावखुरी आताचा फलंदाज सुनील आपल्या संघाला स्पर्धेत पुनश्च एकदा जिवंत ठेवेल का बघायचंय कारण धावसंख्या खूप कमी लागली 23. चला यानंतर होणारा सामना होम स्वस्तिक 11 सारशी आणि त्याच्या उपक्षामध्ये कोणसैबी दर्शन मोकाशियन टीम. तिकडे मात्र दर्शन मोकाशियन टीम रेडी आहे आणि कट अँड बोल्ट फलंदाज बाद आणखी 100 रुपये जमा. आम्ही फक्त पैशांचा इथे हिशोब ठेवतो बाकी काय आम्हाला विचारू नका. धाव प्रकार धावा लागल्यात त्या 23 वर 5 म्हणजे 5 गेलं म्हणजे 500 आलं. एखादा षटकार येईल का बघायचंय. आता मात्र बॅटिंग स्टँडवर वासुदेव इथनं निघलाय बघायचं तोच जातोय वासुदेव. वाट लावली तुम्ही. चला जाऊया मैदानात. 2 चेंडू झालेत अजूनही येणे 4 चेंडू बाकी आहेत. आता मात्र वासुदेव आलाय कशा पद्धतीने फलंदाजी करेल कारण जो रोख लागला धावसंख्येवर तो आलेख कुठेतरी थांबलाय. तो आलेख वाढवला जाईल का? लेक्सरच्या दिशेने टटावलाय. 1च धाव. एकापेक्षा जास्त काही मिळणार नाहीये मात्र क्रिकेट मधलं एका धावेला श्वास म्हटलं जाते. ती एक धाव कुठेतरी धाव फलक खालता ठेवण्याचं काम करावं लागेल कारण ते जर अगोदर केलं असतं तर नक्की धाव फलक पुढे सरसावलं असतं. 24 धावा धावलकर आल्यात. सुरुवातीचे जे फलंदाज बाद झाले कुठेतरी त्याचाच फटका टीम सचिन स्मृती. यस दयेश सुद्धा आपल्याकडे कॉमेंटेटर आहे
कारण 2 दिवस तो भाड्यावर गेला होता, कारण सलामी स्पोर्टने त्याला भाडा दिला नसता. येणारा पुढील चेंडू पुन्हा एकदा लेगच्या त्या दिशेने टटावलाय, चेंडू निघून जाईल. एक टप्प्या अखेर सीमा पार चौकार. कुठेतरी या चौकारांना अशा पल्लवित झाल्या ते आव्हान जिवंत ठेवण्याचं काम वासुदेवाच्या बॅटमधनं केलंय. कुठेतरी पॅड्याने ही चूक केली की काय असं म्हणावं लागेल, कारण जो रोख लागला होता तो रोख कुठेतरी जो धावसंख्येचा आलेख कुठेतरी वाढताना दिसतोय. 28 या धावसंख्येवर जाऊन पोहोचेल इथनं विचार करायला गेलं. अजूनही या षटकातील येणारे 2 चेंडू हे बाकी असतील. बघायचं वासुदेव कशा पद्धतीने त्याला सामोरे जाईल. पुनश्च एकदा बॅटच्या रडारमध्ये पुनश्च एकदा उडवलाय, चेंडू निघून जाईल का, मात्र नाहीये. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय, दुसरी धाव सहज गती पूर्ण होईल. इथे मात्र नक्की टाळ्या होत आहेत की जे आव्हान हवं होतं 30 धाव संख्येपर्यंत ते जाऊन पोहोचलंय. एक फायटिंग टोटल म्हणजे त्याच्यापर्यंत टक्कर देऊ शकतात. ती टोटल मात्र धावफलकार उभी राहिली. 30 धावसंख्या धावफलकार आली. पहिल्या इनिंग मधील या पहिल्या डावातील शेवटचा चेंडू. पुन्हा एकदा सुंदर फटका, क्षेत्ररक्षण होईल का बघायचंय. कदरा खराब क्षेत्ररक्षण बघायला मिळालं. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. दुसरी धाव तिसऱ्या धावे करता येईल का. इथे मात्र बघायचं तिसरी धाव घेताना फलंदाज बाद होईल. या 2 धावा असतील म्हणजे 32 धावसंख्या धावफलकार आली. आव्हान असेल दोन्ही संघाच्या संघनायकांनी नोंद घ्यायची. 24 चेंडू 33 धावसंख्येची गरज. म्हणजे या पहिल्या इनिंग मध्ये या पहिल्या डावामध्ये पूर्वार्धामध्ये 32 धावसंख्या धावफलकार आली. बघायचं आपल्याला. जरा पाणी घेऊन जा जरा स्टंप ठोकायला. आणि यानंतर आमचे साथी समालोचक जेव्हा गेलेले आहेत असू दे, भोजन चालू आहे कारण आज क्वालिटी दर्जाचं जेवण सलामी स्पोर्ट कडून बघायला भेटतंय. त्याच्यामुळे समालोचकांना सुद्धा जेवणाची घाई झालेली आहे. त्याला पाणी घेऊन जा स्वयंसेवक मैदानामध्ये. अजित पारधी आणि बघा आता जो सामना चालू आहे शिस्त दोन्ही संघांना बघायला मिळाली. आणि या सामन्याचं एक वैशिष्ट्य म्हणून बघायला मिळालं की कट्टीबद्धता काय असते गोलंदाजीमध्ये ती टीम गाते संघाने दाखवून दिली की तब्बल 24 चेंडू हाताळत असताना 24 चेंडूमध्ये एकही वाईट आणि एकही नो हाताळला नाही. म्हणजे काय सुंदर गोलंदाजी केलेली आहे. म्हणजे अतिशय शिस्तबद्ध गोलंदाजी त्यांच्याकडनं बघायला मिळाली. कारण जो एकमेव सामना आज आपल्याला बघायला मिळतोय आणि 15 वर्षातून खेळायला आलेत. म्हणजे शिस्त काय ते शिकून आलेले आहेत की एकही गोलंदाजांना वाईट किंवा नो चेंडू हाताळला नाही. जाऊया मैदानामध्ये सुरेश आणि भूषण ही जोडगोली मैदानामध्ये जाईल. अनेक वर्ष आपल्या डावाला सावरलंय. आता मात्र 34 धावांचं आव्हान जिवंत राहील का. टीम सचिन स्मृती पिंपरोळी संघाकडनं त्याच पद्धतीनं गोलंदाजी केली जाईल का. चला सारशी संघ नाणेफेकी करता यायचंय. यापुढील होणारा सामना केवळ 4 षटक बाकी आहे. तिथनं टीम ओम सौसिक इलेव्हन सारशी आणि टीम कोणसई बी संघ त्याला कर्णधार हा कोणसई संघ आहे. गोरसईने सांगितले नाही तर गोरसई बी आवाज येईल तुम्हाला. कोणसई बी आहे एकदम कडक साइड मध्ये आलेले आहेत. गोलंदाजी मार्कवर कल्पेश आणि बॅटिंग स्टँडवर आपण बघू शकाल सुरेश मात्र सुरेख फलंदाजी करेल का. सुरेशने सुरेख तर गोलंदाजी केले, फलंदाजी सुद्धा अपेक्षित असेल. मात्र कल्पेश जोडमाली मार्क
द व्हेरी फर्स्ट डिलिव्हरी, पहिला चेंडू इथे मात्र उडवलाय. पकडो कॅच, जितो मॅच. चूक होणार नाहीये. सुरेश याला आपला भोपलाही न बोलता शून्यचा चष्मा घालून तंबूच्या आसऱ्याला परतावं लागेल. इथे मात्र गोल्डन डकचा शिकार बनतोय सुरेश. बॅक टू डकआउट्स. इथे मात्र सुरेश माघारी परतला. आता मात्र मयूर मैदानामध्ये जाईल. कशा पद्धतीने फलंदाजी करेल बघायचं, कारण संपूर्ण दारो मैदान आता त्याच्यावर असेल. म्हणजे जे टीम सचिन स्मृती पिंपरोली संघाला आवश्यक होतं, ज्याची विकेट पाहिजे होती, ती पहिल्या चेंडूवर आली. कारण समोर जर संघ बघायला गेला सचिन स्मृती पिंपरोली संघ, तेही फलंदाजी करत असताना पहिल्या चेंडूमध्ये विकेट आली होती. इथनं मात्र बघायचंय. येणारा पुढे एकदा पुढील चेंडू असेल कल्पेश टू मयूर. बघाय काय घडते, काय बिघडतंय. बॅटच्या रडार मध्ये स्ट्रेट ड्राईव्ह, चेंडू निघून जाईल. दन 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 करी सीमा पार. चौकार. 4 धावा. या 4 धावेने धावफलक पुढे सरसावलं जाईल. 4 या धावसंख्येवर धावफलक ओपन होईल. या डावाला या इनिंगला सुरुवात केली जाईल. इथं मात्र विचार करावा लागेल दोनही संघाला, कारण सुरेश कडनं जी चूक झाली होती ती मयूरनं सावरली. कारण सुरेश पहिल्या चेंडूवर बाद झाला होता. तिथे वाटलं होतं कुठेतरी कमबॅक केलं जाईल का. येणारा पुन्हा एकदा कल्पेशाचा पुढील चेंडू. हा चेंडू ढकलला गॅप मध्ये, डिक्लेअर झोन मध्ये जाईल. एका धावेकरिता, एका धावेने धावफलक पुढे सरसावलं जाईल 5 या धावसंख्येवर. इथे मात्र जर विचार करायला गेला अतिशय रोमांचक सामना आपण पाहतोय. सकाळी दवामध्ये सलामी निचोले ब संघ विजय झाला होता. त्यानंतर सलामी हे सुद्धा विजय झालाय. त्यानंतर जीवीस्फोट अब्जे हाही संघ विजय झालाय. आणि आता चालू सामना आहे आणि लखमापूर हा सुद्धा संघ विजय झालाय. म्हणजे एवढे संघ इथनं विजय झालेत बघायचंय. आणि इथे बघ दुबक ती बघ तोपर्यंत एकदा बोलून पूर्ण होईल. आणि सामना संपल्यानंतर सलामी स्पोर्ट संघाचे जे खेळाडू आहेत ते कुठले भक्ताकडे गेलेत का नाही, बी संघाचे का खास करून सगळे गायब आहेत. बाबा बघे शोधायला गेलेत का. आणि सुरेश पेष्टी ते हजर झाले बघा. नाव घेत नाही ते हजर. मॅन ऑफ द मॅच टी शर्ट आज संध्याकाळपर्यंत काढलाच जाणार नाही तुम्हाला. आणि टी शर्ट ठेवला गिरीश पेष्टे यांनी. हा फाटला होता. आलेला सुरेश पेष्टे. जाऊया मैदानात. पुढील चेंडू इथे मात्र उडवलं. चेंडूला हवा दिली. अमोल घाटाल चूक करणार नाहीये. इथे मात्र हे जी काय झडती लागले ती थांबवावी लागेल. जर विजय मिळवायचा असेल जेजे स्पोर्ट्स गाते संघाला तर तुम्हाला या चुका खूप घातक ठरतील. तुम्हाला जर या विकेट तुमच्या जात राहिल्या तर संघ नक्कीच पराभवाच्या छायेमध्ये येईल. मात्र टीम सचिन स्मृती पिंपरोली संघाने जर या काही विकेट घेतल्या तर नक्कीच आपला दबदबा या सामन्यामध्ये निर्माण करू शकतील. आणि पहिल्या सामन्याचे मॅन ऑफ द मॅच सुरेश पेष्टे इथे मैदानामध्ये आज हजर झालेले आहेत. त्यांचं आम्ही सरचे स्वागत करतो, कारण त्यांनी काल छाती टोकून सांगितलेलं होतं. आणि ते आता अंपायर येणार आहेत पुढच्या मॅचला. अक्षय पेष्टे यांना थोडासा आराम दिला जाईल. आणि दयेश पेष्टे यांना का आरामच आहे, कारण चेंडू शोधण्यामध्ये त्यांनी PhD केलेली आहे निचोले संघाकडून. ते दयेश मिसाल म्हणजे कुठेही चेंडू हरवा ते शोधून आणणारच. म्हणजे गेल्या वर्षीचे पण ते यंदा शोधतात. एवढा त्यांचा चेंडू शोधण्यामध्ये हातखंडा आहे. जाऊया मैदानात. धाव संख्या धाव फलकार लागली 6 वर 2. म्हणजे अजूनही या पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू येणं बाकी आहे. केतन इधन बॅटिंग स्टँडवर आपण पाहतोय. चांगला चेंडू, दर्जेदार चेंडू, अप्रतिम. इथे मात्र पहिले षटक मार्गास्थ होते. थोडीच तोड उत्तर दिलं जाते, कारण टीम सचिन स्मृती पिंपरोली संघ जेव्हा फलंदाजी करत होता तेव्हा जेजे स्पोर्ट्स संघाने गोलंदाजी करताना 6 वर 2
धावाने 2 गडी बाद केले होते, त्याच पावलावर पाऊल ठेवून म्हणजे तोडीस तोड उत्तर दिले जाते सचिन स्मृती पिंपरोली संघाकडनं 6-2. इथे मात्र दोनही संघाचा विचार करा, आता बरोबरीत चालतायत. 18 चेंडू बघूया, इथनं बाकी असतील धावसंख्येची गरज असेल. 18 चेंडू 27 धावा, म्हणजे सामना अजूनही संपलेला नाहीये. आणि इथं बघा बक्षीस जे लावलंय, प्रत्येक विकेटला संघ जर पराभूत झाला तर बक्षीस कॅन्सल. इथे फलंदाजी करावी लागेल, कारण आता मात्र मयूर याच्यावर पूर्णपणे दारोमदार असेल. 3 चेंडू 6 वर खेळतोय, म्हणजे मयूर याच्या बॅटमधनं आतापर्यंत 1 चौकार आलाय. म्हणजे आतापर्यंत मयूर चांगली फलंदाजी करतोय. म्हणजे जी काही दारोमदार असेल, या संघाचं भवितव्य असेल ते मयूरवर असेल, कारण मयूरने याच्या पुढील चांगले चेंडू खेळले. बघूया, अमोल घाटाल इज ऑन बॉलिंग मार्क. वैयक्तिक पहिलं तर सांघिक दुसरं. षटक हाताळण्याकरता सज्ज असेल. अमोल बघूया, पहिला चेंडू शॉट आपले तिथे मात्र लावले अपील. फलंदाज मयूर याला माघारी परतावं लागेल. बॅक टू डग आउट. इथे मात्र पूर्णपणे कमबॅक केलंय. 6 वर 3 लागलेत. पूर्णपणे हाताश. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण बघू शकाल कशा पद्धतीने झेल पकडला गेला आणि मग तो जल्लोष. राज, आता मात्र राज केवळ नावामध्ये राज असून चालणार नाहीये, तर तुला या सामन्यावर राज करावं लागेल. जर चांगली फलंदाजी केली तर बघायचं कुठला संघ बाजी मारेल. एका बाजूने जे स्पोर्ट्स गातेस, तर दुसऱ्या बाजूने सचिन स्मृती पिंपरोली संघ. नक्कीच आपण बघितलंच असेल, एक आपल्यापैकीच एक चांगलं व्यक्तिमत्व, एक चांगला मित्र सचिन भोईर याला देवाज्ञा झाली अगदी कमी वयामध्ये, आणि त्याच्याच नावाने हा खेळणारा संघ आपण बघतोय सचिन स्मृती पिंपरोली संघ. नक्कीच त्याची आठवण कायम जिवंत राहावी याकरिता सचिन स्मृती पिंपरोली संघ त्या नावाने खेळ करतोय. आता बघूया येणारा पुढील चेंडू अमोल्याचा. पुनश्च एकदा शॉट ऑफ लेंथ. सुंदर गोलंदाजी, म्हणजे या टप्प्यावर गोलंदाजी करणं गरजेचं आहे. ते मात्र पूर्णपणे बंदिस्त ठेवलंय, बांधून ठेवलंय, जखडून ठेवलंय. म्हणजे रिक्वायर्ड रन रेट जो आहे तो आता मात्र वाढायला लागलाय. बघूया येणारा पुढील चेंडू. पुनश्च एकदा हवेमध्ये पकडो कॅच, जितो मॅच. इथे चूक होणार नाहीये. इथेही राज याला आपला भोपलाही न फोडता तंबूच्या आसऱ्याला परतावं लागेल. इथे मात्र नक्कीच दमछाक कमी धावसंख्येचा पाठलाग करताना बघायला मिळते. आणि ते विनायक वाघ फोट गावाच्या बाहेर झाला तरी खानापिना कधी सोडणार नाही, बाटली घेऊन आलाय बघा. चला नाणेफेकी करता ओम स्वस्तिक इलेव्हन सारसी संघाचे कर्णधार आणि टीम कोणसई बी. येताना एंट्री फी पण घेऊन या का, कोणसई बी वाले सारसी वाल्यांची जमा आहे, त्याच्यामुळे कोणी विचारू पण नका. जाऊया मैदानात, कारण इथे असं आहे पैसा फेको तमाशा देखो. आम्ही तुम्हाला 6 धावा दाखलकार लागल्या. 4 गडी बाद, 1 चेंडू, 1 षटक आणि 3 चेंडू, माफ करा 3 चेंडू टाकून झालेत. म्हणजे 9 चेंडूचा खेळ संपलाय. 4 गडी बाद झालेत. 6 धावा 6 संख्येवर लागल्यात. विजयाकरता 15 चेंडू आणि 27 धाव संख्येची गरज. म्हणजे सामना अजूनही संपलेला नाहीये. इथनं जर गडी फक्त 4 बाद झालेत, धावसंख्येचा विचार करायला गेला तर 15 चेंडू मध्ये 27 धावा आहेत. म्हणजे सामना अजूनही दोनही संघाच्या बाजूने. म्हणजे 1 ते 2 मोठे फटके आले ना तर जे स्पोर्ट गाते संघ कमबॅक करेल. 1 ते 2 गडी अजून बाद झाले तर नक्कीच आपलं वर्चस्व निर्माण करेल सचिन स्मृती पिंपरोली संघ. जोरकस मारलेला प्रहार, चांगलं क्षेत्ररक्षण होईल, फेक होईल, तोपर्यंत एका धावेवर समाधान मानावं लागेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न दिसत नाहीये आणि 1 धाव. आणि ओम साई मेडिकलचे चालक मालक नितीन पष्टे इथे आज खेळायला मिळणार आहे म्हणून उपस्थित आहेत, अन्यथा अजिबात इथे हजेरी लागली नसती. हा फक्त संध्याकाळी हिशोब गेल्या टायमावर हजर राहतो. जाऊया मैदानात.
आणि माझ्यासाठी खास थंड आणलेला आहे बघा. ORSL पण माझ्यापर्यंत पोहोचलेले. इथेशी समोर गोलाई आणि आता थंड आलेले खास माझ्यासाठी आणलेलं आहे. धन्यवाद. फंटा आहे आणि गिरीश भूचे आभार माना. कोका कोला कंपनीचा आशीर्वाद आहे त्याच्यावर. जाऊया मैदानात. 7 धावा झाल्यात. 1 षटक आणि 4 चेंडू टाकून झालेले आहेत. 4 चेंडू मध्ये केवळ 1 धाव खर्च झाली आणि 2 गडी बाद. म्हणजे सुंदर गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी. इथे मात्र लेगसरच्या दिशेने टटावलेला चेंडू, केवळ 1 धाव. एकापेक्षा जास्त काही मिळणार नाहीये. कारण हे मैदान जर आपण बघितलं ना तर थोडं कमी पडतंय. कारण आमच्या गावानं लोढा आला हे तुम्ही गाणं ऐकलं असेल. आणि आमच्या जमिनी विकत घेतल्या, कंपन्या आल्या आणि जागा आमच्याकडे उरली नाही. त्याच्यामुळं जे काही शक्य होईल ते मैदान शक्य होईल ते चांगलं करण्याचा जे प्रयत्न आपण सलामी स्पोर्ट निचोली संघाकडनं बघितलं. कारण जे काही 3 दिवस सामने बघितले अगदी शेवटच्या चेंडूपर्यंत रंगताना दिसले. आणि हाही एक चेंडू. 9 धावा फलकावर लागलेले आहेत. इथनं मात्र विचार करावा लागेल. 2 षटक मार्गस्थ होत आहेत. म्हणजे इथनं 12 चेंडू 24 धावा. म्हणजे 4 मोठे फटके आहेत. ते मारले जातील का की निर्धाव चेंडू हाताळले जातील. 2 षटक तर इथे अमोलाची चांगली गोलंदाजी बघायला मिळाली. केवळ 9 धावा फक्त धाव फलकार लागलेले आहेत. इथनं विचार विनिमय केला जाईल. कुठला गोलंदाज गोलंदाजी मार्कवर आणला जाईल. कर्णधार निलेश वरकंडे विचार विनिमय बघूया. आणि आता मात्र रुपेश उर्फा आप्पा याच्यावर विश्वास दाखवलाय. त्या विश्वासाला सार्थ ठरतोय का. मात्र जर आपण समोर बघितलं एका बाजूने केतन एका बाजूने प्रवीण ही जोड ते 10 धावा. आता मात्र राजेशजी गोतांनी मनामध्ये सांगत असतील का मला उतरायला लागते का काय नाही. कारण ज्या फलंदाजांना संधी दिली होती त्या संधीचं सोनं करावं लागेल. कारण प्रशांत गोतांने सारखा खेळाडू सुद्धा संघाच्या बाहेर होता. कारण 1-1 2-2 धावा पळून त्याने सुद्धा पूर्ण केल्या असते असं तो स्वतःमध्ये म्हणत असेल आणि तो थोड्या वेळात तुम्हालाही म्हणेल. बघूया जाऊया मैदानात. आणि आता नवीन फलंदाज आला अल्पेश. अल्पेश आलाय. सुंदर चेंडू हाताला. हाही निर्धाव चेंडू. काय गोलंदाजी केले टीम सचिन स्मृती पिंपरोली संघानं. सुंदर गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी. या षटकाचा विचार करायला गेला आतापर्यंत 2 चेंडू हाताळलेत. दोनही चेंडू निर्धाव गेलेत. 1 वाईटच्या स्वरूपानं धाव आलेले. इथे मात्र बघूया पुनश्च एकदा झेल सुटली. मात्र चेंडू जाईल निर्धाव. आणि कुणाल मोकाशी इथे आज भरपूर जेवण केलेलं आहे. पेटपूजा झालेली आहे. यानंतर त्यांना विनंती असेलच. शाकाहारी शनिवार आहे असो. एक धाव आहे का आणि 1 धाव. ही 1 धाव ऍड होईल. 11 नेल्सन आकड्यावर धाव फलक जाऊन पोहोचेल. निलेश वरकंडेकडनं झाली चुकी. बघू येणारा पुढील चेंडू. हा मात्र जोरकस प्रहार. क्षेत्ररक्षण होईल. यास तोपर्यंत 1 धाव पडून पूर्ण. इथे मात्र कुठेतरी दबाव मध्ये संघ दिसतोय. टीम जेजे स्पोर्ट गाते संघ. ते एक लहानसं आव्हान होतं. ते लहानसं आव्हान कधी डोंगर बनून झालं ते कधी कळलं नाही. त्याच्यामुळे कुठलेही आव्हान क्रिकेटमध्ये सोपं नाहीये. कारण प्रयत्न करणं गरजेचं आहे. उडवलाय, पाठवलाय, चेंडू निघून जाईल. सीमा पार. षटकार. 6 धावा. आणि षटकार आला. या षटकारानं आणि कल्पेश गोतांकडनं आणखी एक षटकार आला ते 100 रुपये पारितोषिक लागेल. कारण मी म्हटलं तो सामना अजूनही संपलेला नाहीये. कारण दर्जेदार या स्पर्धा आपण बघतो सलामी स्पोर्ट निचोले संघाकडनं या आयोजित
आणि या स्पर्धेकरिता सुद्धा शुभेच्छा आल्यात गुण गावावरनं. एक उदयनमुख व्यक्तिमत्व गुण ग्रामपंचायतचे सदस्य पंकजी पाटील यांच्याकडनं या स्पर्धेकरा खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात, त्यांचे मनापासून आभार. आणि जाऊया मैदानात. 19 ही धावसंख्या दाबलकर आली. षटक मार्गस्थ होतंय. 6 चेंडू 14 धावा, म्हणजे सामना होता कुठे आला कुठे. 6 मध्ये 14. आणि नक्कीच या शुभेच्छांनी ही स्पर्धेला आणखीच रंगत येते. अगदी दर्जेदार आयोजन पाहतोय. पैसा वसूल सामने या 3 दिवसामध्ये जर आपण बघितले असतील तर अगदी शेवटच्या चेंडूपर्यंत रंगणारे सामने. म्हणजे इथे आलेल्या प्रत्येक प्रेक्षकाला काही ना काही वाटतंय की सुंदर आयोजन आपण पाहतोय. आताही सामना आपण बघितला असेल. 6 चेंडू 14 धावा, म्हणजे क्रिकेट खेल ही ऐसा है दोस्तों, पल भर में राजा तो पल भर में भिकारी बना देता है. गोलंदाजी मार्कवर स्वतः संघनायक निलेश वरखंडे स्वतःच्या खांद्यावर जबाबदारी घेताना 6 चेंडू मध्ये 14 धावा या डिपेंड केल्या जातील का. आता मात्र षटकार आलाय. आशा जिवंत झाल्यात प्रवीणच्या बॅटमधनं. बघायचंय. आणि गोलंदाज निलेश आणि सचिन बैठे स्वतः वैयक्तिक जेवण करून आलेले आहेत. हा, कारण त्यांना कोणाचा काही घेणं देणं पडलेला नाही. फक्त पेटपूजा झाली म्हणजे झालं. सचिन पैठणी हा फुकट भेटलेला थंडा कोको कोला कंपनीचा नाकारलेला आहे बघा. फुकट भेटलेला थंडा घेऊन आला. आणि हा नो चेंडू. यस, पंचांचा इशारा तर नो चेंडू ही फ्रीट असेल. आता 13 धावा. हा, त्याला टॉस कोणसंही बी संघ आणि सारशी. हा, सारशीला यायला लागेल पैसे घ्यायला. जाऊया मैदानात. झाली चुकी. बघायचंय दुसरी धाव. इथे मात्र पळून पूर्ण होईल. या 2 धावेने धावफलक पुढे सरसावलं जाईल. तब्बल 22 या धावसंख्येवर. इथनं विचार करायला गेला 5 चेंडू 11 धावा. 11 धावा 5 चेंडू. काय सामना रंगलाय. कारण मी सातत्याने म्हणत असतो सलामी स्पोर्ट निचोली संघाचे आयोजन आहे ना, म्हणजे प्रत्येक सामना रंगणारच. कारण सकाळच्या सत्रामध्ये सलामी स्पोर्ट बी संघ विजयी झालाय. आणि मॅन ऑफ द मॅच सुरेश पेष्टे. बघा, आज संध्याकाळी रात्री 10 वाजेपर्यंत टी शर्ट काढला जाणार नाही याची गॅरंटी मला आहे. 2 ओव्हर 10 धावा आणि 2 विकेट, म्हणजे काय सुंदर गोलंदाजी. म्हणजे नाबाद 15, म्हणजे त्या 95 धावा या गावाला विसराय भाग पाडल्या. म्हणजे अशी गोलंदाजी केली. आता मात्र पुन्हा एकदा पंच आमच्याकडे वळतील. यस, इट इज वाईड. पंचांचे दोन्ही हात समांतर. धाव मिळेल अवांतर, म्हणजे खराब धाव आली. 5 चेंडू 10 धावा. काय सामना रंगला. निलेश इथे मात्र पुनश्च एकदा खराब चेंडू. गरीबी में आटा गिला. कारण आदित्य गरीबी आहे. म्हणजे आपण म्हणतो ना की आपल्याकडे जेवढे पैसे आहेत ना तेवढे खर्च करावा. म्हणजे आपल्याकडे बँक बॅलन्स कमी आहे ना, तर मग त्या पद्धतीने आपण खर्च करणं गरजेचं आहे. आणि पिंपरुली संघाकडे तो बँक बॅलन्स खूप कमी आहे. इथनं बघायचं. येणारा पुढील चेंडू शॉट ऑफ प्लेन. एकच धाव डिक्लेअर झोन मध्ये. 4 चेंडू 8 धावा. 8 धावा 4 चेंडू. आणि बघूया, चांगला सामना आपण पाहतोय 4 चेंडू मध्ये. इथे मात्र कमबॅक सुंदर अप्रतिम चेंडू. इथे मात्र 3 चेंडू 8 धावा. 8 धावा 3 चेंडू, म्हणजे एखादा मोठा फटका, एक मल्टी हिट या सामन्यामध्ये वर्चस्व निर्माण करू शकेल. इथे 2 निर्धाव चेंडू टीम सचिन स्फूर्ती पिंपरोली संघाचं वर्चस्व निर्माण करेल. बघायचंय, कारण सामना कभी इधर तो कभी उधर. चांगला सामना रंगतोय. पुन्हा एकदा पकडो क्या जीतो मॅच. आपण पकडली झेल. इथे मात्र फलंदाज माघारी परततोय. 2 चेंडू 8 धावसंख्येची गरज असताना एक जुना जाणता खेळाडू राजेश गोतारने मैदानामध्ये जातोय.
कारण ज्याने या अगोदर अनेक मैदानं गाजवलीत, आपल्या अनुभवाच्या जोरावर हा सामना आपल्या खिच्यामध्ये खेचून आणेल का ते बघायचंय. राजेश गोतारने अगदी हलक्या पावलाने आज 15 वर्षानंतर मैदानामध्ये उतरतायत. कारण मी म्हटलं होतं एक नव्या दमाच्या खेळाडूंना त्यांनी संधी दिली होती, मात्र त्या संधीचं सोनं त्यांना करता आलं नाहीये. कारण 24 चेंडूमध्ये केवळ 33 धावसंख्या करायची होती आणि इथनं विचार करायला गेला तर 2 चेंडू 8 या धावसंख्येची इथनं करायचे. इथनं बघायचं निलेश वरखंडे हा सामना 1 चेंडू निर्धाव टाकून आपल्या संघाला विजय मिळवून देईल का, की राजेश गोतारने आपल्या जुन्या स्टाईलनं हा सामना फिनिश केला जाईल का. बघायचं येणारे 2 चेंडू 8 धावा, 8 धावा 2 चेंडू. अनेक ऊन पावसाले ज्याने बघितलेत, क्रिकेट मधनं जवळून त्याने बघितलंय तेच राजेश. पुढे सरसाव डान्सिंग द ग्राउंड स्टेट ड्राईव्ह, चेंडू निघून झाला, 1 धावे करता, दुसऱ्या धावेकडे जातील का बघायचंय. या इथे मात्र 2 धावा, इथं मात्र 1 चेंडू 6 धावा. सामना अजूनही संपलेला नाहीये, कारण क्रिकेट इथं गेम ग्लोरियस अनसर्टन्सी आणि नक्कीच इथे आलेला प्रत्येक प्रेक्षक खुश असेल हे सामने बघून. आणि कल्पेश गोताने यांच्याकडनं षटकार आला तर 500 रुपये रोख पारितोषिक आणि सचिन पष्टे यांच्याकडनं सुद्धा 500 रुपये पारितोषिक. 1 चेंडू 6 धावा आणि उडवलाय, पाठवलाय, चेंडू निघून जाईल. 1 टप्प्याखेर सीमा पार चौकार. मात्र नक्कीच राजेश गोतारने यांचं कौतुक करावं लागेल. उशिरा का होईना एक चांगला दर्जेदार फटका, म्हणजे नव्या दमाच्या खेळाडूंना लाजवेल अशा पद्धतीचा हा फटका बघायला मिळाला. सुंदर फलंदाजी, मात्र तेवढी सुंदर गोलंदाजी. टीम सचिन स्मृती पिंपरोली संघ आणि विजय संघाचं हार्दिक अभिनंदन आणि पराभूत संघाचं तेवढंच कौतुक. आणि आम्ही ते रजा घेतोय आणि भरपेट जेवण केल्यानंतर तुमच्या सोबत जोडले जातील कुणालजी मोकाशी. चला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच रुपेश